नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की गुढीपाडव्याचा शुभ दिवस असतो. आनंद, उत्साह आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक. पण ह्याच दिवशी घडणार आहे असं काही जे बदलून टाकणार आहे नात्यांची दिशा, आणि ते कशा प्रकारे बदलणार आहे ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की अन्नपूर्णा हाऊस आज अक्षरशः उजळून निघालेलं असतं. दरवाजावरती सुंदर आंब्यांचे पानांचे तोरण, अंगणात रंगबेरंगी रांगोळ्या आणि सगळीकडे फुलांचा सुगंध दरवळत असतो. घरात मंगलवाद्यांचा आवाज घुमत असतो आणि सगळीकडे एक वेगळाच सणांचा माहोल आपल्याला तयार झालेला दिसत असतो. अन्नपूर्णा स्वतः प्रत्येक तयारीवरती बारकाईने लक्ष ठेवत असते. सगळं नीट झालं पाहिजे आणि आजचा दिवस आपल्या घरासाठी खूपच महत्त्वाचा आहे असं ती म्हणत असते. राजनही तिच्यासोबत उभा राहून पाहुण्यांचं स्वागत करत असतो. घरात एकामागून एक सगळे नातेवाईक येत असतात आणि सगळे एकत्र जमल्यामुळे घरात आनंद दुणावलेला असतो. कमळी ही पारंपरिक साडीमध्ये साधेपणाने तयार होऊन येते आणि तिच्या चेहऱ्यावरती समाधान आणि आपुलकी दिसते. ती कोणालाही न सांगण्यात आणि सगळ्यांमध्ये कामांमध्ये रमत असते आणि काम करत असते. कुणाला पाणी देणं, सजावट नीट करणं आणि अन्नपूर्णाला हातभार लावणं हे सगळं कमळीचं काम असतं. अन्नपूर्णा तिच्याकडे पाहते आणि हळूच हसत असते आणि म्हणत असते का ही मुलगी खरंच घराला घरपण देते, आणि ती मनामध्ये असं म्हणत असते. दुसऱ्या बाजूला कामिनी, रागिणी आणि अनिका एकत्रच उभ्या असतात आणि त्या सगळ्या देखील सजलेल्या असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खोटा असतो आणि ते आपल्याला स्पष्ट दिसतच असतो. अनिका नाराजीने म्हणत असते, काहीही झालं तरीही सगळ्यांचं लक्ष या कमळीवरच जातं. आणि कामिनी डोळे बंद करत अरुंद करत म्हणत असते, आजचा दिवस आहे म्हणून शांत आहोत, पण ही जास्त दिवस चमकणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. रागिणी हळू आवाजात म्हणत असते, वेळ येऊ दे, सगळं ठीक करू आपण. दरम्यान इकडे आपण बघतो की गुढी उभारण्याची वेळ जवळ येते आणि सगळेजण अंगणामध्ये जमा होतात. ढोल ताशांचा आवाज सुरू होतो आणि वातावरणात उत्साह आणि भक्ती यांचं सुंदर मिश्रण तयार झालेलं असतं. अन्नपूर्णा गुढी उभारण्यासाठी पुढे येते आणि राजन तिच्या सोबत असतो. सगळेजण हात जोडून उभे असतात. मंत्रोच्चार सुरू होतात आणि गुढी हळूहळू उभारली जाते. सगळेजण आनंदाने गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असं एकमेकांना म्हणत असतात. पण अचानकच गुढीचा बांध थोडासा सैल होतो आणि सुरुवातीला कुणाचं तरी लक्ष तिकडे जात नाही, पण नंतर एका सेकंदातच गुढी एका बाजूला झुकायला लागते आणि कोणीतरी बोलतं, अरे गुढी. कुणीतरी घाबरून ओरडतो. तेव्हा क्षणातच सगळीकडे गोंधळ उडतो आणि गुढी कोसळणार असते तेवढ्यातच कमळी वेगाने पुढे धावते आणि ती एक सेकंदही विचार न करता गुढी पकडून घेते आणि तिच्या हातावरती जोर येतो, पण ती पूर्ण ताकद लावून गुढी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. तिच्या चेहऱ्यावरती ताण स्पष्ट दिसत असतो आणि हात पण थरथरत असतात, पण ती हार मानत नाही. कोणीतरी मदत करा, आणि ती अशी मोठ्याने ओरडत असते. राजन आणि इतर लोक पण धावतच येतात. ते गुढी पुन्हा नीट बांधतात आणि परत उभी करतात. काही क्षणांनी सगळं स्थिर होतं. सगळेजण सुटकेचा निश्वास टाकतात आणि अन्नपूर्णा कमळीच्या जवळ येते आणि ती म्हणत असते, तिच्या डोळ्यामध्ये अभिमान असतो आणि ते म्हणत असतात, कमळी, आज तू खूप मोठा अपशकुन टाळलेला आहेस. जर गुढी पडली असतीत ना तर हे वाक्य अपूर्णच राहतं आणि पूर्ण होऊ शकत नाही. तेवढ्यातच राजन पुढे येतो आणि म्हणत असतो की तुझ्या धाडसामुळे आजचा दिवस वाचलेला आहे. धन्यवाद कमळी, धन्यवाद. तेव्हा घरातील इतर सदस्यही तिचं कौतुक करू लागतात आणि खरंच खूप मोठं काम केलेलं आहे आणि अगदी वेळेवर धावली तू, असं म्हणत असतात. कमळी नम्रपणे म्हणते, मी काही विशेष केलेलं नाही, जे योग्य वाटलं तेच मी केलेलं आहे. अन्नपूर्णा तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात की आजपासून तू या घराची फक्त सदस्य नाहीस तर अभिमान पण आहे. कमळी भावूक होते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पण हे सगळं पाहून कामिनी, रागिनी आणि अनिकाच्या चेहऱ्यावरचा राग वाढतच जातो. अनिका दात ओठ खात असते आणि म्हणत असते, पुन्हा एकदा हिरो बनली नाही कमळी टमळी. तेव्हा कामिनी रागाने कुजबुजत असते आणि म्हणते, जास्त उंच उडते ती आणि आता खाली आणायची वेळ आलेली आहे. तेव्हा रागिनी हळू आवाजात म्हणत असते, आपल्याला आता काहीतरी मोठं करावं लागेल आई, असं म्हणत असते. अनिका मोबाईल काढते आणि कोणाला तरी मेसेज करते आणि आजच सुरुवात करतो, गेम बदलणार आहे, असं म्हणत असते. दरम्यान
सगळेजण पुन्हा सण साजरा करण्यात गुंतून जातात. पण वातावरणात आता एक वेगळाच ताण निर्माण झालेला असतो. कमळी आनंदात असते, पण तिला अजिबात कल्पना नसते की तिच्या वाढत्या मानामुळे तिच्या विरोधात आता एक मोठं कारस्थान इकडे रचलं जात होतं. दूर उभी असलेली कामिनी कमळीला पाहत असते आणि तिच्या चेहऱ्यावरती एक विचित्र स्मित येतं. आणि गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी वाचलेली गुढी पण आता कमळी वाचेल का? कमळीचं वाढतं महत्त्व सहन होणार का? आणि कामिनी आणि तिच्या टीमला हे सगळं सहन होणार का? आणि आजपासून सुरू होणार होता हा नवा खेळ. कोण जिंकेल आणि कोण हरेल? कारण आता रागाच्या आणि सणाच्या आनंदांमध्ये लपलेलं आहे एक धोकादायक वादळ. आणि हे वादळ पुढील भागमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. पण त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.